मंत्री संजय शिरसाटांनी हिंदी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्याची चांगली चर्चा सुरू आहे। पहिली ते 5वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती करण्यात आली आहे। दरम्यान यावर बोलताना संजय शिरसाटांनी हिंदीबाबत एक मोठा दावा केलेला आहे। संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले बघूया। भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे, की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे। मंत्री संजय शिरसाटांनी हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्याचं वक्तव्य केलं। नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे। सरकार आणि शिवसेनेची भूमिका मांडण्याची जबाबदारी ज्या शिरसाटांवर आहे त्यांनी मागं पुढं न पाहता हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा असल्याचं ठोकून दिलं। माय मराठीला आपल्याच राज्यात दुय्यम स्थान देतो याचं भानही मंत्री महोदयांना राहिलं नाही। भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे। राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य, नंतर सेकंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे आणि तिसरं प्राधान्य जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांशी जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे। हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे। काही लोक आपली मुलं इंग्लिश शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये मराठीला विरोध, तिथे हिंदीला विरोध, मुलं कुठे शिकतात? इंग्लिश शाळेत। संजय शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यानंतर वादाची शक्यता आहे। हिंदी ही एका राज्याची भाषा असून राष्ट्रभाषा नसल्याचं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी म्हटलंय। सरकारचे मंत्री म्हणतायत की हिंदी ही राजभाषा आहे। हिंदी ही राज्यभाषा, हिंदी ही एका राज्याची भाषा आहे, राष्ट्रभाषा नाही। अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती करण्यात आल्यानंतर हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय। मुळात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती भारताच्या राजभाषांपैकी एक आहे असं राज्यघटनेत सांगण्यात आलंय। राज्यघटनेनं प्रत्येक राज्याला स्वतःची अधिकृत किंवा कामकाजाची भाषा ठरवण्याचा अधिकार दिलाय। कलम 345 मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे। राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात भारतातल्या अधिकृत भाषांची एक यादीच देण्यात आली। यामध्ये बंगाली, कन्नड, काश्मीरी, मराठी, मल्याळम, तेलुगू अशा 22 भाषांचा समावेश आहे। हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही याचं उत्तर मिळवण्यासाठी लखनौतल्या माहिती अधिकार कार्यकर्त्या उर्वशी शर्मा यांनी 2013 मध्ये RTI दाखल केली होती। त्यानंतर गृह मंत्रालयानं उत्तर दिलं की संविधानाच्या 343 कलमानुसार हिंदी ही कामकाजाची भाषा आहे, पण हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख मात्र नाहीये। हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचा उल्लेख राज ठाकरेंनी केला होता। इतर राज्यातल्या भाषांसारखी हिंदी ही एक भाषा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो। भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम, पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे। जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, जशी गुजराती भाषा आहे, जशी तेलुगू भाषा आहे, जशी इतर भाषा आहे, तशी हिंदी ही एक भाषा आहे। या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही। राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरेस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे। संविधानात हिंदीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाहीये। हिंदी ही राजभाषांपैकी एक असल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे मंत्री महोदय संजय शिरसाटांनी कोणत्या आधारावर हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचं विधान केलं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।